काका तुमची आम्हाला ओळख कळू दे. माझं नाव सुधीर नामदेव टाणकर. माझं गाव मुक्काम पोस्ट पालपेणे, कुंभारवाडी तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. या नमन मंडळाचा श्री सन्मित्र लोककला मंडळ पालपेणे या नमन मंडळाचा मी माजी अध्यक्ष असून गेली जवळपास 40 वर्ष या लोककलेमध्ये आमचं मंडळ सक्रिय सहभागी आहे. आता जर का या लोककलेबद्दल म्हणायचं झालं तर पूर्वी साधू संतांनीसुद्धा जनजागृती करण्यासाठी लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये नाथांची भारुडं असू देत, जोगवा असू देत, गोंधळ असू देत. त्याचप्रमाणे कोकणातल्या लोकांनी जनजागृती त्याचप्रमाणे भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी नमन या लोककलेचा वापर केला. त्या माध्यमातून प्रथमतः होळीच्या सणामध्ये ग्रामदेवता 7 शृंगार घालून देवखेड्यांच्या माध्यमातून गावोगावी भिक्षुकी करण्यासाठी लोक फिरतात. त्याच्यामध्ये संकासूर, गुहागर तालुक्यामध्ये संकासूर आणि याला फार मोठी क्रेज आहे. आणि विविधांगी संस्कृतीची ओळख नवीन पिढीला व्हावी, वेगवेगळ्या माध्यमातून कवनातनं लोकजागृती व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे आपली जर का लोकसंस्कृती टिकवायची असेल तर अशा लोककला जपणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आत्ता सोशल मीडियाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या युगामध्ये आताची तरुण पिढी मात्र या लोककलेपासून फार दूर जाताना दिसत आहे. आणि हे मनाला न पटणाऱ्याने खूप वाईट अशी गोष्ट आहे. परंतु सन्मित्र लोककला मंडळातली अत्यंत उच्च विद्याविभूषित लोकंसुद्धा या कलेमध्ये सहभागी होत आहेत. पालपेणे गाव भारुड असू दे, नमन असू दे, कीर्तन असू दे, या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आज ज्या मंडळानं, हनुमान प्रासादिक भजन मंडळानं हा कार्यक्रम आमचा जो लावलेला आहे या ठिकाणी, तीसुद्धा नाट्यप्रेमी कलावंत आहेत. भारुड या कलेमध्ये ते पारंगत आहेत. अशा पद्धतीने पालपेणे गावामध्ये गुहागर तालुका हा नेहमीच लोककलेमध्ये अत्यंत पुढे आहे आणि त्यांनी आपापल्या पद्धतीनं ही लोककला जपण्याचा अविरत प्रयत्न केलेला आहे. आता चिपळूणमध्ये नमन नाट्य संस्था रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं नमन महोत्सवाचं आयोजन माझ्यामध्ये 5 जानेवारीला त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे ह्या लोककलेचं लोकांच्या आयुष्यातलं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्या माध्यमातून किमान मुलं, मुंबई स्थित असणारी मुलं किंवा गावी राहणारी मुलं ती एकत्र येतात, संवाद साधतात, सुखदुःखामध्ये सहभागी होतात, एकरूप होतात आणि एक विचाराने एकमेकांमध्ये गुरफटली जातात. त्याच्यातून एक चांगलं संघटन निर्माण होतं. त्या संघटनातनं मंडळ निर्माण होतं, मंडळातनं गाव निर्माण होतं आणि गावातनं एक सुसंगत असा, सुसज्ज असा चांगला एक विचाराचा देश निर्माण होतो. त्याच्यामुळे या लोककला अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं. धन्यवाद. काका एवढी नमनं बघितली मी, पण तुमच्या नमनमध्येच फक्त मला शंकासूर आणि गोमूचा नाच आणि नमन खेळ पण वेगळ्या प्रकारामध्ये पाहायला मिळेल, पारंपरिक पद्धतीमध्ये पाहायला मिळेल. त्यावरती काय बोला? प्रश्नच निर्माण असा होते की नमन म्हटलं की व्यावसायिकरण न करता पारंपरिक बाज राखून ते करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे संकासूर, त्याच्यामुळे जी गोमू, त्याला आम्ही ग्रामदेवतेचं प्रतिकात्मक रूप समजतो. तिचा तो जो साजशृंगार आहे तो तिचा आहे. तिथं स्त्री चालत नाही, तिथं पुरुषच पाहिजे. त्याच्यामुळे तिचा जो साजशृंगार आहे, त्याच्यामुळे ही जर परंपरा आम्ही या परंपरेचं जर व्यावसायिक रूपांतर केलं तर मात्र ती परंपरा राहत नाही, तो व्यवसाय राहतो. त्याच्यामुळे ही आमची सांगता येणार नाही मला की ही कला कधीपासून जोपासली गेलेली आहे, परंतु जवळपास नाही म्हटलं तरी याला लिखित इतिहास नाही. त्याच्यामुळे संकासूर म्हणजे हा म्हणजे भगवंताच्या शंकराचा अवतार, म्हणजे शंकराचं रूप आहे, प्रतिकात्मक रूप. आणि जी गवळण आहे किंवा गोमू आहे ही देवीचं प्रतिकात्मक रूप आहे. म्हणजे ह्या सगळ्या खेळांमध्ये, देवखेळांमध्ये सत्व, रज, तम ही भगवंताची जी 3 रूप आहेत ती तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे सात्विकता म्हटली तर ती गोमूमध्ये किंवा गवळणीमध्ये दिसते. तामसी रूप किंवा उग्र रूप जर धारण करायचं शंकरानं किंवा भगवंताने केलं तर ते कसं असू शकतं, तर ते शंकासुराच्या रूपानं. आणि रजगुण म्हणजे जे देवखेळी उभे असतात ते या म्हणजे उग्र रूपामध्ये आणि राजस रूपाचा समन्वय साधण्याचं काम करतात. त्यामुळे सत्व, रजतम या 3 गुणांचा खेळ म्हणजे तो देवखेळ, असा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आमचा. मग या दादांकडून आपल्याला एक अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली. दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या पुढील कार्यक्रमासाठी आहे ना आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.
माहित आहे त्या बासरीतून निघणाऱ्या प्रत्येक स्वरावर राधा हेच नाव लिखित आहे. आणि तूच म्हणते बासरी नको वाजवू. पण काना, आजही तो दिवस आठवला की साऱ्या भूकोची चेतावणी लागते. कोणता दिवस राधे? तोच पूर्वीचा दिवस. आम्ही साऱ्या गवळणी मथुरेच्या बाजाराला जाण्यासाठी फार उत्सुकतेने तयारी करत होतो.
रूपे नाना परी नंदारी गिरधारी मी कृष्ण मुरारी साऱ्या गोकुळाचा गवितो वाजवून वासरी गिरधारी मी कृष्ण मुरारी साऱ्या गोकुळाचा गवितो वाजवून वासरी आज किती सुंदर दिसते. माहित आहे या काना, पण काना तुझ्यासोबत या प्रेमाच्या गोष्टी करायला मला वेळ नाही हा. का ग राधे, आज सकाळपासून पाहतोय गोकुळात गवळणींची काहीतरी गडबड चालू आहे. राधे, कसली तयारी चालू आहे ग? काना, तोच मथुरेचा राजा कंस, त्याने मथुरेत भला मोठा दयादुधाचा व्यापार भरवलाय. असं होय. आणि तिथे आम्ही साऱ्या गवळीत जाऊन त्याची विक्री करणार आहोत. असं केल्याने आम्हा सर्वांना त्याचा नफा होईल. चल येते मी. थांब ना ग राधे. काना, तुझ्यासोबत या प्रेमाच्या गोष्टी करायला मला वेळ नाही. चल येते मी. ठीक आहे राधे, ये तू. असं होय, म्हणजे कंस मामा आता एक नवीन कट कारस्थान रचतोय तर, परंतु त्याचा आम्ही कट कदापि पूर्ण होऊ देणार नाही. परंतु त्यासाठी मला गवळणी नाटवायला हवं. ही कामगिरी मी न करता माझ्या सवंगडाने देऊन पाहतो. प्रणाम देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा, अगदी योग्य वेळेवर आलाच बघ. योग्य वेळेवर देवा. होय सुदामा, तुझ्यावर एक कामगिरी संपवायची आहे. माझ्यावर आणि कामगिरी? होय सुदामा. सुदामा, तू काय ऐकलंस का? नाही देवा. अरे सुदामा, उद्या पहाटे कंस मामा मथुरेचा बाजार भरवणार आहे. आणि त्या बाजारात आपल्या गोकुळातील गवळणी हा दहीदूध विक्रीसाठी जाणार आहे. मग तेव्हा? परंतु सुदामा, मला असं वाटतं आपल्या गोकुळातील दहीदूध हे मथुरेत विक्री न होता आपल्याच गोकुळात झाले तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल. नक्कीच देवा. परंतु त्यासाठी सुदामा आपल्याला गवळणी आणवायला हवं. गवळीना? हो देवा, ही कामगिरी मी आपल्या इष्टाने पार पाडू. ठीक आहे, येतोच मी. माझ्या संगीचे सवंगडी पेंद्या आणि बोबड्या यांनाच हात काढून पाहतो. बघतो आले तर ते आले तर हे काम झालंच समजायचं. अरे म्हटलं पेंद्या पेंद्या रे, जवळ आहे वाटतं. अरे म्हटलं बोबड्या बोबड्या रे. एवढा ना? अरे लवकर इकडे या, लवकर या. अरे उशीर ना, लय महत्वाचं काम आहे. अरे अतिशय महत्वाचं आहे. हा लवकर या, लवकर या. आता यांची गंमतच करतो. हे येतील या झाडाच्या मागे उभा राहून यांची गंमतच करतो. कारे सुधाम्या हाका मारितो येतो जरा तू थांब. कारे सुधाम्या हाका मारितो येतो जरा तू थांब. अरे हे सुधाम्या जरा हे मी थोडा थांब. अरे हे सुधाम्या जरा हे मी थोडा थांब. सुधाम्या हाका मारितो येतो जरा तू थांब. कारे सुधाम्या हाका मारितो येतो जरा
मागून तुला मागेलो होतो लाला काही सोडीला यमुना तीरीवरच्या या लाला कपिला माझ्या जीवाची राणी कपिला माझ्या जीवाची राणी हरवली शोधतोय थांब कपिला माझ्या जीवाची राणी हरवली शोधतोय थांब अरे सुधारा जरा हे थोडाला 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 अशी मामीची लोक परत महापुकारली अरे आता जीव घेशील मी का टाकेन बाकी जाऊ तू बोलावलं कसं तेवढं काय चुकतंय कपड्यात तुला शोधायची इकडे या अरे बाबा एवढं लवकर इकडे मी तुला कशाला बोलू सांगू माहितीच असेल मी काय सांगू तुझ्या कसं म्हणणार बघ देवाने आपल्या तिघांवर कामगिरी संपवली बघा नक्कीच तिघांवर होतं तुझ्यावर सांगतो तू आमच्या नावावर नाही 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 आपल्या तिघांवर नाही खोटा नाही खोटा ही कामगिरी तुम्ही केली करणार ना करणार म्हणजे हा मैत्र कोणा जाऊ म्हणजे काय म्हणून माझं ना मग एवढ्या मोठ्या मिठी मारतो तरी मैत्र समजत नाही तुला काय करते करतेला थांब सांगू हा थांब रे मला सांगितलं याला तुला सांगतो काय तरी हाय काय तरी हाय मला माहिती हाय तू कामगिरी केली दही ताक तूप लोणी हे सगळं मी देणार काय झालंय काय तुम्हाला जर घरी तू दोन्ही कामात असते ना तेवढा देणार आणि मला काय अरे पण तुम्ही जाऊन येऊन कंबर देऊन काय येतो तसा नाही यार म्हणजे त्याला सांगायला लागतो ना जर आम्हीच त्याला की मजबूत काम करणार तो म्हणून त्याला सांगतो तरी मी म्हणतो माझ्या मागणं दगड नरम कसा झाला माझी पाच गुरुजी काय कशी तुला पण आता बघ देवांचं काम आहे म्हणजे आपल्याला करायला लागणार बरोबर करणार ना करणार म्हणजे सगळं तुला पण द्या अरे पण गवलाने आहे तुझं गवलन कुठं अरे एवढं सगळं तुला सांगेपर्यंत तू येईपर्यंत तिच्या मार्गाने गवलनी
हा देखावा किती नयनरम्य आहे हो की नाही ग सरांनो? काय म्हणजे तुम्ही ऐकलं नाही? हो मी ऐकलं वेलीवर झाडं झाडावर पहा परवडणारे पक्षी. अगं हे देवता अगं म्हणतेस तरी काय? वेलीवर झाडं आणि झाडावर पण आणि नैना बडबडणारे पक्षी. अगं राजे तिचं म्हणजे असं झालं चीक नाही झाली आणि फटक्यात पाय. किती आपलं काय ते अगं एक तरी मन पूर्ण कर. अगं मी म्हणाले हा देखावा किती सुंदर दिसतोय. अगं पण सयांनो मला तर इथपर्यंतच वाट माहित आहे का ग? तुम्हाला कोणाला वाट माहित आहे का? मला तर नाही माहिती. अगं आता म्हणजे असं झालं हिला विनायक ठाऊक आणि मला विनायक ठाऊक हिला विनायक ठाऊक आणि मला विनायक ठाऊक. आता जाऊ की नाही जाऊ? अगं राजे आपण त्याच्या घराला बोलवलं तुला बोललो होते येणार नाही म्हणून मावशी झालं की नाही मला तुझ्या काय करायचं? अगं मग आता याची वाट करून माहिती आहे तुला माहिती आहे का गं? नाही ग. अगं थांबा सयांनो कसला तरी आवाज येतोय. हो राजे काहीतरी छुन तो वाचतोय. अरे देवा अगं हे देवता पुढे काय झालं? अगं तुला असा आवाज येतोय? हो अगं ये काय नो अगं तुम्हाला पण असा आवाज येतोय? अरे देवा अरे वाचव अगं ती वाड्यावरची करती नसेल त्यांची वाड्यावरची करते अगं तारे अगं जमीन नाही जमीन. हाय की कोण अगं तो चुनचुन आवाज म्हणजे मावशी येते मावशी. काय
बाजूला निघालत खऱ्या. बरं बाई मला तुम्ही काय काय माल घेतला काय विकला मला सगळं सांगितलं पाहिजे ना बाई. तरी बाजार करणार आम्ही, विकणार आम्ही आणि घेणार राजा पाऊस. पण तुला काय सांगायचं काय घेतलं ते काय नाही ते? मला काय आता काय जाऊ मला कळत नाही. अगं माठ तुझा, माठात बाजारही तुझा, विकणारही तूच बाई. परंतु तिथपर्यंत तुला घेऊन बरं कोण जाणार? येऊ की जाऊ? मग आता काय बाई आम्हाला वाईट माहित नाही तर आम्हीच घेऊ. बरं आता काय बाईच्या नावाला लागायचं नाही. तूच सांग मावशी. मी सांगेन. काय ग बाई तू? मावशी मी सांगू? ओके ही सांगेल. मावशी मी नाही तीच सांगेल. हे काय हीच मी नाही ही सांगेन. तूच सांग याचा आवड कोणी आहे? बरं मावशी मी सांगते आहे. कुणी घेतलं दूध तर कुणी घेतलं दही, कुणी घेतलं ताक तर कुणी घेतलं लोणी. अशा मालाने भरल्या साऱ्यांच्या भाकरी साज शृंगार करून सारे गवळणी निघालो आम्ही मथुरेच्या बाजारी. खूपच सुंदर बाजार आहे ते आज. हो हो आहेच मी सुंदर. हे तर बाई मग फुलंच आहे बघ. या मावशी मला फुलं फुलची राणी आहे. अगं ये चला बेगी बेगी चला बघू. अगं आपल्या पोरीचा साज विचारला मग आता कोणाचं राहिलं बाकी? पण तू काय घेतलं ते नाही सांगितलं. अगं, मी काय घेणार? तुम्ही जे सारण जे माल घेतला आहे त्याचा एक माल मी घेतला. मी घेतलं पाणी. हा कोणता माल? अगं बाई मला काही बाजार करायचा नाही, मला काही विक्री करायचं नाही. ते बाजारात निघाला खाणार तुम्ही. हो तुमच्यासाठी तुम्ही चालून चालून थकणार म्हणून तुमच्यासाठी मला प्यायला मी पाणी घेत नाही राहते. माझं कशी काढायची मावशी? आगावच धावली बाई. बरं राधे मग आता निघायचं? हो चला तर चला. बरं आता मी काय म्हणते एवढा आता येईचा खास करायचा खूप कंटाळा येईल बाई. बरोबर ना? बरं आता एकदा सुंदरचं गाणं म्हण म्हणजे आपण लवकरच निघून जाऊ बघ. बरं मावशी मी म्हणते काय झालं काय झालं का मावशी? तुला काय नाही झालं? तुला काय नाही? तू म्हातारी तुझं वय झाले पाठी उभी लागलं तुला. आता हे हा घालून घ्या. काय तुमचं? मावशी ती बोलली मला काय बोलते? अगं तिथं आहे भावाने तुमच्या भावाने मावशी तुला पण काय बोलते? मग राधे आणि थोडा तू आलेस म्हणून ना हे गाणं मला चांगलं राधे. बरं मी म्हणते. डोई माथा
याच्या पुढे तुला
जाता येणार नाही. नाही तिकडून जा इकडून जा आणखी कुठून जा तुम्ही येणार इथंच. हो मला म्हणतात तरी आम्ही कोण? आम्ही आता थांबले. आता थांबत मानणार मावशी बघ आम्ही कृष्णदेवांच्या सवंगडी हा पेंद्या हा बोबड्या आणि मी सुदाम. आता काय झालं तुम्हाला कृष्णदेवांच्या उपावण्याने आमच्या कायद्यावर तुम्हाला इथं बसावं लागेल. मी काय म्हणते बघ यांच्या आपल्या कायद्यावर उपावून बसायचं नाही. बरोबर आणि मस्तकी तुरा आणि सोनाच्या विठ्ठल विठ्ठल करत असतात. त्यांच्या तोंडाला भूक सुद्धा नाही मावशे. मावशे मला रंग नाही, मला रूप नाही, मला आकार नाही, मला अवकारही नाही, मी धरती नाही, मी आकाश नाही. अगं मावशी कृष्ण म्हणजे एकाच बाजूच्या दोन टोकांचा संगम. एका बाजूला तो श्रीहरी आहे तर दुसऱ्या बाजूला या संपूर्ण विश्वातील सजीवांच्या कलागुणांचा आस्वाद घेणारा एक जीव आहे. आणि राधे तुला तर मी सांगितलं होतं की मथुरे बाजारला जाऊ नकोस. तुला माहित होतं राधे. बरं म्हणजे मग आता देव आलेच आहेत ना. मग भगवंत खरोखर स्वतःला भगवंत म्हणत आहोत ना. मग आपली काही ओळख आहे. ठीक आहे मावशी ऐक तर.
तुला आता उशीर होत नाही का ग? कान्हा सांग ना रे. ते काही नाही राधे,
राधे कुंजवणा माझे सवंगडी वाट पाहत असतील, मला गेलं पाहिजे. काना सांग ना रे. अगं राधे मला गेलंच पाहिजे. चल निघतो मी.